हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना माझा सलाम. प्रियांनो, पुन्हा एकदा छानसा समय परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्यात जोडलेला आहे की आपण प्रभूच्या वचनातून शिकावं. आज आपण मत्ती सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 13वं वचन जे आपल्याला सांगतं की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. ज्या वेळेला येशू आपल्या शिष्यांसोबत बसून काही ज्ञानाची ओळख त्यांना करून देत होता, काही उदाहरणाद्वारे, काही दाखल्यांद्वारे, त्यावेळेला प्रभू आपल्या शिष्यांना सांगतोय की तुम्ही जगाचे मीठ आहात. जर का आम्ही त्याचे शिष्य आहोत तर आपण जगाचे मीठ आहोत. आणि या गोष्टी खरंच आपण मीठ आहोत का, या आज आपण चाचपून बघण्याची ही वेळ आहे. आपलं आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. मीठ कशासाठी म्हटलेलं आहे, मिठाचा वापर कसा केला जातो, मीठ कसं तयार होतं, या गोष्टी आपण थोडं आज शिकणार आहोत. मीठ तयार होतं सोडियम प्लस क्लोराईड इक्वल टू सोडियम क्लोराईड. आपण म्हणतो Na+Cl इक्वल टू NaCl. ज्या वेळेला फक्त सोडियमचा यूज करतो तरी ते आपल्यासाठी प्राणघातक ठरणार आहे. प्रियांनो, नुसता क्लोराईडचा जरी वापर केला तरी ते आपल्यासाठी प्राणघातक ठरणार आहे. पण ज्या वेळेला सोडियम आणि क्लोराईड याचं मिश्रण तयार होतं आणि सोडियमचं प्रमाण 40% आणि क्लोराईडचं प्रमाण 60%, ज्या वेळेला ते प्रमाण योग्यरित्या मिश्रित होतं त्यावेळेला सोडियम क्लोराईड तयार होतं आणि त्यावेळेला आपण मीठ म्हणून त्याचा वापर करतो. प्रेज द लॉर्ड. मीठ तयार होण्यासाठी सुरुवातीला समुद्रातल्या काही पाण्यांना साठवलं जातं, त्याचं बाष्पीभवन प्रक्रिया केली जाते. त्यानंतर राहिलेल्या मिठाला बारीक केलं जातं, त्याच्यानंतर त्याला स्वच्छ केलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण मिक्स केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला फिनिशिंग, पॉलिशिंग, ह्या सगळ्या गोष्टीतून मग ते मीठ आपल्याला आपल्या टेबलवरती दिसतं. प्रियानं, ग्राउंड टू टेबल आपल्याला मीठ कसं दिसतं, त्या प्रोसेसिंगमधून दिसतं. जर का आम्ही जर त्याचे शिष्य आहोत आणि आम्ही जर प्रभूच्या राज्यामध्ये काम करणारे आहोत आणि प्रभू मला म्हणत आहे, जर तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तर आपल्याला सुद्धा या प्रोसेसिंगमधून जावं लागेल. प्रियानं, का तुम्ही तयार आहात का फक्त आपण तोंडाने शिष्य म्हणून घेण्यासाठी, सांगण्यासाठी, जगाला दाखवण्यासाठी आहोत, का खरंच आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे फॉलोअर्स आहोत, शिष्य आहोत, तर आपल्याला या प्रोसेसिंगमधून जावंच लागणार. प्रेज द लॉर्ड. आपण तयार असणं गरजेचं आहे. प्रियांनो, मीठ काय दर्शवतं आपल्याला? सुरुवातीला मीठ म्हणल्यानंतर आपल्यासमोर येतो तो पांढरासा बारीक कणाचा स्फटिकासारखा पदार्थ. प्रेज द लॉर्ड. पांढरा कलर कसा आहे त्याचा? पांढरा. बघा, पांढरा कलर काय प्रेझेंट करतो? आपलं जीवन कसं असणं पाहिजे की आपण म्हणतो, बऱ्याचदा म्हणतो, माझं जीवन पापी आहे, पण प्रभू मी तुझ्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे आणि तुझ्या संतीद्वारे, तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारे माझे पाप जरी रक्तासारखे लाल असले तरीही माझे पाप तू काय करतो? बर्फासारखे पांढरे करतो. काय झालं आपल्या लाईफमध्ये किंवा काय होत आहे या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. प्रियांनो, आपल्याला फक्त त्याचा उत्तम शिष्य बनायचा आहे, प्रभूचा उत्तम विद्यार्थी बनायचा आहे, याकडे आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे आणि त्या प्रोसेसिंगमध्ये आपण चालणं गरजेचं आहे. त्यानंतर मिठाचा वापर आपण कशासाठी करतो? प्रियांनो, मिठाचा वापर आपण प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो. प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी. आणि ज्या वेळेला मीठ नसेल त्या पदार्थामध्ये तर तो पदार्थ आपल्याला बेचव लागतो. त्या पदार्थाची चवसुद्धा आपल्याला कळत नाही. परंतु ज्या वेळेला मिठाचा वापर पदार्थामध्ये करतो तर त्याद्वारे आपल्याला रुची, त्याच्याद्वारे आपल्याला चव कळते. प्रियांनो, चव येते. चव देण्याचं काम मीठ करतं. का आम्ही इतर व्यक्तीच्या जीवनामध्ये चव देण्याचं काम करत आहोत का? रुची देण्याचं काम करत आहोत का? याचं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. प्रियांनो, का आपण त्यांच्या जीवनातली चव बिघडवत आहोत? का आपण त्यांचं जीवन बेचव करत आहोत? आपल्या संगतीत येणाऱ्या बघा, ज्या वेळेला ताटामध्ये मीठ वाढलं जातं प्रियांनो, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपण कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा ताटामध्ये मीठ आणि मग बाकीचे पदार्थ असतात. आपण त्या मिठाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिठाचं कार्य करतोय का? मीठ का म्हटलेलं असावं या गोष्टीचं मी ज्या वेळेला विचार करत होते त्यावेळेला प्रभू खूप छान पद्धतीने सांगत होता की मीठ असा एक पदार्थ आहे की दुसऱ्या पदार्थामध्ये रुची निर्माण करतो,
चव निर्माण करतो. आपल्याद्वारे कुणाच्या जीवनामध्ये आपण रुची निर्माण करत आहोत का? आपल्या बिहेवियरनी, आपल्या वर्डनी, आपल्या वागणुकीने किंवा आपल्या आपण ख्रिस्ताला रिप्रेझेंट करतोय का? ह्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे प्रियाने. मगच आपण त्या शिष्यत्वामध्ये येऊ शकतो. म्हणजे ते शिष्यत्व आपण स्वीकारलंय हे आपण सिद्ध करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मीठ काय करतं प्रियांनो? एखाद्या पदार्थाला जास्त काळ टिकून ठेवण्याची क्षमता दर्शवतो. आपण पाहतो या दिवसांमध्ये बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये काही लोकांनी लोणचं तयार केलं असेल, पिकल्स बनवले असतील, तर त्यामध्ये मीठ टाकलं जातं का? तर मीठ तो पदार्थ टिकून ठेवण्याची क्षमता दर्शवतो. आपण, तुम्ही आणि मी एखादी गोष्ट किंवा ख्रिस्ताची कृपा, दया, माया सर्व आपण टिकवलेली आहे का? जर मीठ आहोत तुम्ही आम्ही, तर या गोष्टीचं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणखीन काय कळतं? मीठ ज्या वेळेला एखाद्या पदार्थामध्ये टाकलं जातं तर तो मीठ त्या पदार्थामध्ये विरघळतो प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. भाजीमध्ये टाका तर मिठाचं त्या ठिकाणी आपल्याला अस्तित्व दिसत नाही, पण तो अस्तित्वात असतो. प्रेज द लॉर्ड. तो आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसत नाहीये, परंतु तो त्या ठिकाणी असतो. प्रेज द लॉर्ड. तो कार्यान्वित असतो. तसं तुमचं आणि माझं जीवन ख्रिस्तामध्ये कार्यान्वित आहे का फक्त आपण लोकांना दाखवण्यासाठी आहोत? ज्या वेळेला आपण ख्रिस्ताला स्वीकारतोय, ज्या वेळेला आपण येशूला स्वीकारतोय, तर आपण येशूमध्ये एकरूप झालेले आहोत का? आपल्याला आपल्या ओळखीची गरज नाहीये, आपल्या दृश्य गोष्टीची किंवा आपण दिसण्याची, आपण सांगण्याची गरज नाहीये. आपण ख्रिस्तामध्ये एकरूप झालेले आहोत का? ज्या वेळेला तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये एकरूप होऊ, त्यावेळेला आपण जगाचे मीठ, म्हणजे पृथ्वीचे मीठ आहे म्हणून परमेश्वराने जे हे वचन सांगितलेलं आहे, त्या वचनामध्ये आपण परफेक्टली असो प्रियांनो. का आपण आपल्या नावासाठी धडपडतोय का? आपण आपल्या गोष्टींसाठी धडपडतोय का? आपण ख्रिस्ताचं रिप्रेझेंट म्हणून काम करतोय? आपण ख्रिस्ताला रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे प्रियांनो. आपल्या बिहेवियरमधून, आपल्या बोलण्या, उठण्या, बसण्या सर्व गोष्टीत आपण ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करतोय का? आणि ख्रिस्ताला, म्हणजे ख्रिस्त काय आहे हे आपण आपल्या बिहेवियरमधून दाखवतोय का फक्त आपण तोंडाच्या द्वारे म्हणतोय आम्ही ख्रिस्ती आहोत, मी येशूचं शिष्य आहे, मी येशूची शिष्य आहे, फक्त आपण तोंडाने म्हणतोय, कृतीने नाही? तर परमेश्वर तुम्हाला आणि मला ही संधी देत आहे की आपण मीठ बनण्याकरिता तयार असणं गरजेचं आहे. आपण इतरांच्या जीवनामध्ये रुची देणं गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये रुची मिळवणं गरजेचं आहे. आपल्या म्हणजे ख्रिस्तासोबत आपण टिकून राहणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला मीठ आपण प्रॅक्टिकली आपण पाहूया, एखाद्या वेळेला ग्लासामध्ये पाणी घ्या, ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर त्या ग्लासमध्ये मीठ टाका, ते मीठ त्याच्यामध्ये विरघळतं प्रियांनो. त्याची चव खारट होते त्या पाण्याची, तो अस्तित्वात नसतो, पण ते मीठ पूर्णरित्या त्या पाण्यामध्ये विरघळतं आणि त्या पाण्याची चव बदलते. प्रेज द लॉर्ड. तसं आपण आत्मपरीक्षण करून पाहायचं आहे. प्रभू जर तुम्हाला आणि मला जगाचं मीठ म्हणत आहे, तर आपण या गोष्टी करतोय का? या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आज बरेचसे लोक मिठाप्रमाणे वागत आहेत आणि मिठाप्रमाणे वागणाऱ्या लोकांचा द्वेष होत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ते लोक मिठाप्रमाणे वागत आहेत. आपल्याला त्याची आपण एखाद्या वेळेला आपण त्या लोकांचा द्वेष करत आहोत का? तर ते आपल्यासोबत आहेत, संगतीत आहेत, आपल्याला योग्य वेळेला चांगला सल्ला देतात, किंवा एखाद्या वेळेला आपल्याला काही गोष्टी हक्काने किंवा चांगल्या गोष्टी परखडपणाने ते आपल्याला सांगतात. त्यावेळेला आपण त्या लोकांना काय करतोय? नकोशी वाटतात ती लोक आपल्याला. तुम्हाला आणि मला ज्या वेळेला जे आपल्याला योग्य रीतीने सल्ला देतात, योग्य गोष्टी सांगतात, त्यावेळेला ती नकोशी वाटतात का? बघा, आपल्या ताटामध्ये जर सगळे पदार्थ आहेत, तर एका ठिकाणी मीठ असतं प्रियानं, आणि बाकीच्या पदार्थापैकी जर एखादी गोड पदार्थ असेल, तर आपलं सर्वात आधी लक्ष त्या गोड पदार्थाकडे जातं. मोह गोड पदार्थ खाण्याचं.
आणि याकडे लक्ष लागतं आणि इतर पदार्थाकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही, फक्त गोड पदार्थाकडे आपलं लक्ष जातं. मग इतर तर मिठाकडे आपण लक्ष लावतच नाही. आणि तो जो गोड पदार्थ आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला मोह येतो आणि तो आपल्याला हवासा वाटतो तो पदार्थ. आणि त्याच्यामुळे काय होतं, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की असंच होतं मनुष्याच्या जीवनामध्ये. ज्या वेळेला संकट येतात ती नेहमी सुंदर रूप धारण करून येतात. प्रेज द लॉर्ड. काय म्हणायचं मला नेहमी ते समजून घेताल तुम्ही की जेव्हा संकटही येतात ते नेहमी सुंदर रूप घेऊनच येतात. आणि गोड पदार्थाकडे आपलं लक्ष लागतं, मोहाकडे आपलं लक्ष लागतं. आणि ज्या वेळेला तो गोड पदार्थ खाऊन आपल्याला तड लागते त्यावेळेला ॲटोमॅटिकली आपलं लक्ष सगळ्या जेवण झाल्याच्या नंतर ग्लासातल्या पाण्याकडे आणि लिंबाची फोड पिळण्याकडे आणि मिठाकडे जातं प्रियांनो. बघा, पाणी, लिंबू, मिठाकडे यासाठी जातं कारण पचविण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक गुणधर्म मिठाचा म्हणजे पचविण्याची जी क्षमता आहे ती मिठामध्ये असते. प्रेज द लॉर्ड. जर का तुम्ही आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत तर आपल्याकडे पचविण्याची क्षमता आहे का? सर्व पदार्थ पचविण्याची क्षमता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला यातून काहीतरी सांगत आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. फक्त आपण लोकांना सांगतो तुम्ही आम्ही जगाचे मीठ आहोत, बोलण्यातून झालं सांगा, पण मीठच का म्हटलेलं असेल देवाने या ठिकाणी? मीठ हा टिकाऊ पदार्थ आहे. कितीही दिवस तुम्ही त्याला ठेवा प्रियानो, त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. त्याला बुरशी लागत नाही किंवा ते घाण होत नाही, उलट त्याच्याने चव निर्माण होते, त्याच्याने रुची निर्माण होते. त्या मिठाद्वारे इतर पदार्थांची चव कळते, आपल्याला योग्य चव कळते. मीठ जर नसेल तर त्या एखाद्या पदार्थाची प्रॉपर टेस्ट आपल्याला कळत नाही, एखाद्या भाजीची प्रॉपर टेस्ट आपल्याला येत नाही. पण जेव्हा मीठ टाकतो आपण त्यावेळेला आपल्याला कळतं की त्याची काय चव आहे. प्रेज द लॉर्ड. मला एक गुणधर्म मात्र जास्त आवडतो मिठाचा, मला वैयक्तिकरित्या. तो क्रियाशील असतो पण दृष्टीला दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी सुद्धा क्रियाशील कार्य तत्पर असणं गरजेचं आहे. भले आपल्याला कोणी ओळखतं ओळखत नाही ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, पण आपलं अस्तित्व तिथं असणं महत्त्वाचं आहे. आपण अस्तित्वात आहोत, कार्याने आपण अस्तित्वात असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. दिसण्याने दाखवण्याने नाही तर कार्याने आपण अस्तित्वात असणं गरजेचं आहे. आपण येशूमध्ये असणं गरजेचं आहे. येशू आपल्यामध्ये आहे पण आपण येशूमध्ये असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूची कृपा आपल्याला मिळालेली आहे प्रियांनो, कृपा आपल्याला मिळालेली आहे. पण आपल्याला तारण प्राप्त करायचं असेल तर कृपेच्या द्वारे विश्वासाने आपल्याला तारण प्राप्त होतं प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. जी परमेश्वराने कृपा केलेली आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, जी परमेश्वराने स्वतः वधस्तंभावर सर्व गोष्टी सोसलेल्या आहेत, सर्व त्रास त्यांनी त्या ठिकाणी सोसलेला आहे, तर त्या त्रासाद्वारे आपल्याला जी मिळालेली आहे ती म्हणजे कृपा आहे. कृपा तुमच्या आणि माझ्या कर्माने मिळत नाही, कृपा कर्माने कमविता येत नाही. प्रेज द लॉर्ड. कृपा ही आपल्याला मिळालेली आहे येशूच्या प्रेमामुळे, येशूच्या प्रीतीमुळे, येशूच्या त्या वधस्तंभावरच्या खिळण्यामुळे कृपा ही आपल्याला प्राप्त झालेली आहे प्रियांनो. आणि त्या कृपेला आपण जाणणं, त्या कृपेला आपण अनुभवणं, त्या कृपेवरचा विश्वासच आपल्याला तारणाकडे घेऊन जातो प्रियांनो. थोडक्यामध्ये तुम्हाला मिठासाठी सांगण्यासाठी, मिठासाठी आपण जे संज्ञा वापरतो NaCl म्हणजे सोडियम प्लस क्लोराईड, Na+Cl = NaCl. Na म्हणजे येशूची कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे, प्लस Cl म्हणजे त्याच्यावरचा विश्वास. कृपा अधिक त्याच्यावरचा विश्वास बरोबर तारण. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी आपण या ठिकाणी म्हणू शकतो प्रियांनो. खूप छान पद्धतीने प्रभू तुम्हाला आणि मला बोलत आहे. आपण त्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत
फक्त कृपेने कुठल्या गोष्टी आपल्याला मिळत नाही, फक्त कृपेने आपलं तारण होत नाही. प्रेज द लॉर्ड. फक्त सोडियमनी मीठ तयार होत नाही, तर त्या सोडियमला क्लोराईड मिक्स करावं लागतं. तसं त्या कृपेमध्ये आपला विश्वास मिक्स करावा लागतो. त्या कृपेद्वारे आपला त्या कृपेवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला विश्वास तिथं द्यावा लागतो, तेव्हा तारण प्राप्त होतं आपल्याला. तेव्हा जेव्हा सोडियम प्लस क्लोराईड मिक्स होतं, तेव्हा मीठ जसं तयार होतं, तसं त्या कृपेवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, तेव्हा आपलं तारण प्राप्त होतं. ते बघा तुम्ही प्रत्येक गोष्ट, मला वाटतं की योहान 1:17 सांगितलं की कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे आपल्याला तारण प्राप्त होतं, आणि त्या तारणाला घेऊन आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. ते मीठ आहे, ठीक आहे, मीठ फक्त एका ठिकाणी ठेवण्यासाठी किंवा डायनिंग टेबलवरती दर्शवण्यासाठी नाही, तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला समजतं त्याची कार्यक्षमता, तेव्हा आपल्याला कळतं त्याची ॲबिलिटी. तसं तुम्ही आम्ही जर जगाचे मीठ आहोत, तुम्ही आम्ही जर पृथ्वीचे मीठ आहोत, तर परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या राज्यासाठी वापरू इच्छित आहे का? तुम्ही तयार आहात का? तयार असताल तर या सर्व प्रोसेसिंगमधून आपण जायला तयार आहोत, कारण आपली ॲबिलिटी ही परमेश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी, परमेश्वरासोबत टिकून राहण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मला माहिती नाही मी या विषयावरती परमेश्वर मला का सांगायला लावत आहे माहिती नाही मला, पण खूप छान पद्धतीने प्रॅक्टिकली प्रभू आपल्याला बोलत आहे. थोडक्यामध्ये एखादी गोष्ट आपण जेव्हा प्रॅक्टिकली समजून घेतो ना, त्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचतो प्रियांनो. आता मी ते सांगितलं Na+Cl = NaCl, सोडियम प्लस क्लोराईड = NaCl. तसं येशूची कृपा अधिक त्याच्यावरचा विश्वास बरोबर तारण. प्रेज द लॉर्ड. कुठलीही गोष्ट त्याच्यावरच्या विश्वासाशिवाय होऊच शकत नाही प्रियांनो, जर का आपण त्याच्या शिष्यत्वामध्ये असेल तर. माझा विश्वास आहे की प्रभूंनी जर तुम्हाला आणि मला हे मीठ, जगाचे मीठ, पृथ्वीचे मीठ आहे असं सांगितलं असेल, तर प्रभू नक्कीच आपल्या संगती आहे. आपण सुद्धा परमेश्वराला ते पर्सेंटेज देणं गरजेचं आहे. जसं की सोडियमचं पर्सेंटेज 40% आणि क्लोराईडचं 60%. आपण क्लोराईड आहोत, क्लोराईडच्या भूमिकेमध्ये आहोत. आणि बघा क्लोराईड काय करतं प्रियांनो माहिती आहे का? ज्याच्यामध्ये मिक्स होतं त्याचा बॉन्ड तयार करतो. प्रेज द लॉर्ड. जर तो मॅग्नेशियममध्ये मिक्स केला तर मॅग्नेशियम क्लोराईड होतो, तो कॅल्शियममध्ये तर कॅल्शियम क्लोराईड होतो. त्याचा बॉन्ड तयार करण्याचं काम क्लोराईड करतो प्रियांनो. सोडियममध्ये मिक्स सोडियम क्लोराईड तयार होतो. का? आपण त्या येशूचा बॉन्ड तयार करत आहोत का? येशू सांगते आपण बॉन्ड तयार करत आहोत का? प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू या दिवसामध्ये खूप छान पद्धतीने काही गोष्टी सांगत आहे. प्रॅक्टिकली तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण शिकलेलो आहोत, जास्त करून आपण पाहिले रियालिटी, वास्तविक काय आहे या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण सत्य स्वीकारणं गरजेचं आहे, सत्याला टिकून ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही आम्ही जगाचे मीठ आहोत, मिठाचे गुणधर्म आपल्यामध्ये असणं गरजेचंच आहे प्रियांनो. त्याच्यासाठी आपण परमेश्वराच्या मार्गामध्ये चालणं, परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहणं, परमेश्वराच्या कृपेमध्ये राहणं, विश्वासामध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो हे वचन तुम्हाला सविस्तररित्या समजो, हीच मी देवाजवळ या ठिकाणी प्रार्थना करते. मला काय म्हणायचं आहे वैयक्तिकरित्या मला नाही, तर परमेश्वरापासून ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला काय सांगू इच्छित आहे या नक्कीच तुम्हाला समजल्या असतील ही मी आशा व्यक्त करते, आणि परमेश्वराच्या नावाने मी धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड.